ज्ञान यदि पक जाए तो प्रेम बन जाता है। ज्ञान की परिपूर्ण अवस्था को प्रेम कहा है। लाइफ इज एन लव, इंथुसियाझम अँड द एन्जॉयज, श्री श्री रविशंकर। आयुष्य म्हणजे प्रेम, इंथुसियाझम म्हणजे उत्साह आणि एन्जॉय म्हणजे आनंदानं जगलं पाहिजे। सूफी संत गाते हैं, देवाची भक्ती करताना इतकं प्रेम करा म्हणले देवावर। नुसतं भक्ती करायची लोक करतात म्हणून नाही, मनातून नाही, वरवर नाही, दिखावा नाही। वरवर मलाही भक्ती जर का केली, काही काही लोक अंगठ्या सगड देवाला सोळतात ना हो, अंगठ्या तर काढून ठेवा। किती वेळेस रूमवर आता ताई सकाळी येऊन गेल्या, बरं ठीक आहे का, व्यवस्था वगैरे चांगली आहे का बाबा, तुम्ही पाहिले अंगठ्या गिंगठ्या काढून ठेवलेले असतात। मी याच्या सगट रगडतात, हमारे वृंदावन में अंगूठी पहनी नहीं जाती। ठाकुर जी का श्रृंगार जब कराया जाता है ना, ये अंगूठी को नहीं पहना जाता। क्यों? क्योंकि ठाकुर जी को कोई जख्म ना हो प्यारे, इतना वहां पर ध्यान रखा जाता है। गावटी भक्ति से बस विनाश ही हाथ में आएगा, दूसरा कुछ नहीं आएगा। भक्ति करो, थोड़ी करो, लेकिन सही तरीके से करो। भक्ति तो नवे सोपी, भक्ति तो शुळावरची पोळी। देवावरती पूर्ण प्रेम केलं पाहिजे। करतो का आपण? संसारातला एखादा माणूस जर का मेला ना, तर ड्रम ड्रम भरून रडतो आपण। गेली माझी सख्खी हौसा गेली, गेला माझा सख्खा नवरा गेला। गेल्यानंतर रडतो का नाही? ड्रम ड्रम भरून रडतो, पण देवासाठी रडतो का? भाई भगवान की याद में चम्मच भर रो करके दिखाओ, तब जा करके मानेंगे। चम्मच भर के रोना चाहिए भगवान की प्रेम में। इसलिए सूफी संतों ने गाया, प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप। अपने आप से बातें करते 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 आप बनी मैं शाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला, जरा ताली से बात, सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। जीवन का श्रृंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर, मांग का है सिंदूर। मांगता है सिंदूर, मांगता है सिंदूर। प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका? सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, शिव का नाम। जाओ
हरि बोल, जय हो। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। सासों की सासों की सासों की सासों की सासों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम। राधे श्याम सीताराम। प्रेम पियाला जब से पिया है, जी का है ये हाल, जी का है ये हाल। और अंगारों पे नींद आ जाए, कांटों पे आराम। सायंटिफिकली प्रत्येक मनुष्य जन्माला आलेला जीव तुम्ही आम्ही 21,600 वेळेस श्वास घेतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं. किती? 21,600 वेळेस. जपाचे 3 प्रकार सांगितले आहे धर्मशास्त्रामध्ये. एक जप आहे कायिक, एक जप आहे वाचिक, एक आहे मानसिक आणि एक आहे उपांशु. वाचिक म्हणजे जो आपण स्वतःना दुसऱ्यालाही ऐकू जातो, आपल्यालाही ऐकू जातो. मानसिक म्हणजे मनातल्या मनात, हातामध्ये माळा, मंत्र म्हणायचा मनातल्या मनात, पण तो ऐकू नाही जाऊ द्यायचा कोणाला, तो आहे मानसिक. ऐकू जातो तो आहे वाचिक. आणि तिसरा आहे उपांशु, त्याचा संकल्प सोडावा लागतो. हा तिसरा प्रकार, संकल्प सोडायचा. जब तक मैं जीवित हूँ भोलेनाथ, आचार्यों के संकल्प से ऐसी सौगंध लेती हूँ, अशी शपथ घेतो महादेवा की मी आजपासून उपांशु जप करेल. म्हणजे जो श्वास माझ्या अंतकरणामध्ये जाईल, ब्रीद इन, त्या श्वासासोबत तुमचंच नाव जाईल, आणि बाहेर जो श्वास येईल त्याच्यासोबतही तुमचंच नाव येईल. श्वास श्वास पर कृष्ण भज, व्रथा श्वास मत खोल. याला उपांशु जप असं म्हटलेलं आहे. याचा संकल्प करावा लागतो. भगवान महादेवाचे हे सगळेजण तपश्चर्या प्रार्थना करायला लागले. आमचं सगळं करूनच आलो म्हटले महादेवा, पण तुमच्याशिवाय त्याला कोणी मारू शकत नाही. मग महादेवाच्या वीर्यामध्ये तेज, एनर्जी, त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पहा तुम्ही. कार्तिक स्वामी कोण आहे? भगवान महादेवजींचे पुत्र आहे, पण दोन्ही पुत्राच्या जन्माची कथा अतिशय अलौकिक आहे. कशी पहा. कार्तिक स्वामी कोणाचे पुत्र आहेत? भगवान शंकराचे. आई कोण आहे मग त्यांची? पार्वती, माता पार्वती. कार्तिक स्वामी शिवजींचे पुत्र आहेत ना. मग आई कोण आहे कार्तिक स्वामीची? 6 कृतिका आहे, पण माता पार्वतीला आई म्हणतात का? कारण की माता पार्वती भगवान शंकरांची ऑथोराइज्ड पत्नी आहे. कार्तिक स्वामीला माता पार्वतीनं जन्म दिला नाही, पण शिवजींनी जन्म दिला म्हणून माता पार्वती आई झाली. तसं गणपती बाप्पाची आई कोण आहे? माता पार्वती आहे. शिवजीचा काहीच रोल नाही त्याच्यामध्ये, पण पिता महादेव झाले. दोन्ही पुत्रांच्या कथा एकदम अलौकिक आहे. ती कथा आपण श्रवण करतोय. सगळेजण हात जोडून कैलास पर्वतावरती उभा असताना
महादेवजींच्या शरीरातून एक द्रवरूपी तेज बाहेर पडलं. ते तेज म्हणजे महादेवाचं अमोघ वीर्य होतं. त्या वीर्यापासून भगवान महादेवजींचे पुत्र कार्तिक स्वामी जन्माला येणार होते. माता पार्वती आणि भगवान शंकर गुफेमध्ये होते, दिव्य साधनेमध्ये लीन होते. परंतु तारकासूर त्रास देतो ना, तारकासुराला कार्तिक स्वामीच्या हातानंच मरण येणार आहे. प्रार्थना करायला देवता आले, पेशन्स नाही धरले देवांनी. थोडं पेशन्स जर का धरले असते, शांती धरत नाही लोक. तुकाराम महाराज म्हणले जरा शांतीला धरा ना. प्रत्येक कथेत सांगतो मी ताई, शांतीला धरा, शांतीला धरा. एक व्यक्ती आला माझ्याकडे, म्हणला कुठं आहे? म्हटलं काय? म्हणे शांताबाई. म्हणलं अरे बाबा शांताबाई नाही, स्टे अवे फ्रॉम देअर, थोडं शांत बस. शांतीला धरा म्हणजे कीप पेशन्स. तुकाराम महाराज म्हणाले शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणवोनी शांती धरा, उतराल पैर तिरा. काम क्रोध खवळलिया अंगी, 289 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा. ज्याच्यामध्ये शांती नाही त्याचा उद्धार होत नाही. म्हणजे देवाला व्हाय व्हाय चिडचिड करणारा भक्त आवडत नाही. आणि डिसिप्लिन नेचरचा भक्त देवाला खूप आवडतो. म्हणले केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं असं नाही. जे काही करता ते रोज करा, नाही तर काही कर नाही म्हटले. मग प्रेम से कहिए श्री राधे, डरा नहीं रहा. भगवान जब भी देगा छप्पर फाड़ के देगा. रूल्स एंड रेगुलेशन इज मोर इम्पॉर्टेंट थिंग इन आवर डेली लाइफ. सब्र का फल मीठा होता है. तुझे आए तुझा पाशी, परी तू जागा चुकलाशी, परी तू जागा चुकलासी. थोडे मराठीचे उच्चार कधी मध्ये माझे जरा अशुद्ध होतात. काय मी करू काय? इंग्लिश मिडियमला होतो मी 1ली ते 12वी. काय करावं? पूर्ण कॉन्व्हेंटचं शिक्षण, जन्माच्या आधीपासूनच संस्कृत येत आहे, त्यातले त्यात जाऊन हिंदी शिकलो. करावं तर काय करावं? नाही कळालं तर हिंदीत घुसतो मी. मराठी अवघड आहे. हिंदी इंग्लिश संस्कृत सोप नाही, संस्कृत नाही, हिंदी आणि इंग्लिश फार सोपं आहे. संस्कृत को तो सीखना पडता है प्यारे. मराठी खूप अवघड आहे. मराठी शुद्ध मराठी बोलून दाखवा बरं. केवळ 2 मिनटं कॉम्पिटिशन. बस आहे, बस. बसला काय म्हणतात मराठीमध्ये? बस काय म्हणतात? नाही ना, बस नाही म्हणत ना. बस तर इंग्लिश शब्द आहे. प्रवास वाहिनी म्हणतात त्याला. किती अवघड आहे मराठीत आहे सांगा बरं. एक जणाला इथे सांगता आलं नाही की बसला मराठीत काय म्हणतात. रेल्वेला काय म्हणतात? झुको 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 आगे न गाडी, आगगाडी. किती अवघड शब्द आहे ते मराठीचे. आपली जी मराठी बोलतो थोडी हैदराबादी मराठी बोलतो आपण. कुठं गेलता, काय करून राहिला, म्हणजे थोडी खरी मराठी खरंच अवघड आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आमच्या मराठीचा गौरव केला. माझा मराठीचा बोल कौतुके. त्याचं कौतुक करतात ज्ञानेश्वर महाराज. गौरव केलाय मराठी भाषेचा. भगवान शंकराच्या शरीरातनं ते वीर्य द्रवरूपी पातळ होतं. ते तेजाचं स्वरूप पातळ, ते उग्र तेज बाहेर पडलं. ते तेज कैलास लोकातून खाली गळू लागलं, पडू लागलं. शिवजींच्या शरीरातून जेव्हा तेज गळू लागलं खाली पृथ्वीकडे कैलास लोकाहून, माता पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा सगळे देवता आहेत तिथे. ते तेज कुठेतरी जाऊन पडेल, वाया जाईल असा विचार करून देवाचं मुख असलेल्या अग्नीनं ते तेज गिळलं. अग्नीनं ते तेज गिळलं. एखादी जी वस्तू न सांगता घेणं चोरी आहे. आणि हे डिसिप्लिन चांगलं नाही. जीवनामध्ये इतकं क्लिअरिफिकेशन पाहिजे माणसाच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. लोक तुमच्या सानिध्याला तरसले पाहिजे. 1 मिनटं म्हणजे याचा अर्थ तसं नाही. लोकांचं खूप अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणाले, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकिता आळशी पोट पोसा. 136 अभंगाचा 1 नंबर. 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 136
काय म्हटले तुकाराम महाराज? ऐसा हा लौकिक. लौकिक म्हणजे काय? फॉर्मॅलिटी. आता कोणती फॉर्मॅलिटी करावी काही कळेना. तुकोबराय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, काय करावं? जगाचा कदर झाला म्हटले काकू. संसार करिता म्हणता हा दोषी. लग्न जर का केलं तर लोक म्हणते बघाना बघाना कसा बाईल्या. तुकाराम महाराज म्हणतायत, संसार करिता म्हणता हा दोषी. टाकीता आळशी पोट पोसा. संसार जर का केला तर लोक म्हणतात पाहना पाहना किती नादर होता आमचा भांड्या, पण लग्न झाल्यापासून बायकोचा बैलच झाला. संसार करिता म्हणती हा दोषी. तुकाराम महाराजांचा शब्द आहे, मी मनानं नाही सांगत आहे. संसार करिता म्हणता हा दोषी. आणि लग्नच नाही केलं तर म्हणती, लग्नच जर का नाही केलं तर टाकीती आळशी पोट पोसा. अरे तू इतका कसा आळशी आहे? लवकर वयात लग्न करणं, तुझं लग्न नाही व्हायचं म्हणजे लग्न नाही केलं तिकडूनच तकलीफ द्यायला, लग्न केलं तरी त्रास व्हायला लागला. बघा म्हणजे इतकं डेंजर काम आहे म्हणलं भाऊ संसाराचं. याच्याकरता एक सोपा उपाय सांगू का? एकांतवास. तुकाराम महाराजांनी सांगितलं, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसा विबासर, निद्रा बहुभाषण. 620 अभंगाचा नंबर 620. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव. देवळ डिग्रज अभंग गाथा. एकांत वासामध्ये फार सुख आहे. माझ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज सारखा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्वज्ञानी कोणीच झालं नाही. एका एका अभंगामध्ये जीवनाचा एक एक विचार, जीवन जगण्याचा एक एक मंत्र भरलेला आहे, त्याच्यामध्ये लपलेला आहे. पहा, नीट विचार करा, आपल्या लक्षात. अवघड आहे म्हणले जगाचं. न विचारता जर का घेतलं तर दोषच आहे म्हटलंय. अग्नीनं काय केलं? भगवान शंकराचं तेज गिळून घेतलं न विचारताच. ते गळत होतं खाली, तिथून कोणी चाललं नाही, पण अग्नी एकटा चालला. म्हणजे पहा, याला काय उचापती सुचली. तिथं सगळे जागेवर थांबले, हा एकटा कैलास पर्वतून खाली आला. याला वाटलं वाया नाही गेलं पाहिजे, त्यानं भगवान शंकराचं तेज ग्रहण केलं. निगल लिया उसको. भगवान शंकर के तेज को इसने अपने शरीर में समाहित कर लिया, अग्नि ने. माता पार्वती क्रोधायमान झाली. माता पार्वतीची तळपायची आग मस्तकला गेली. माता पार्वती अग्नीला म्हणाली, अरे अग्नि, तेरा इतना दुस्साहस, मेरे पति शिव के शरीर से निकला वह वीर्य, वह तेज बड़ा अमोघ है, और उससे हमारा बड़ा पुत्र कार्तिक स्वामी का जन्म होने वाला था. तूने उस तेज को निगल करके बड़ा ही अपराध कर दिया है. याद रख, तूने ये गलती की है, इसकी सजा तो तुझे भुगतनी पड़ेगी. तेरे शरीर का दाह होगा, तुझ्या संपूर्ण शरीराचा दाह होईल. श्राप दिला अग्नीला. अग्नीला वाईट वाटलं. बरं, अग्नीच्या शरीराला दाह होईल असा श्राप दिला, परंतु घेणं देणं देवाला सुद्धा चटके बसायला लागले त्याचे. का? अग्नी देवाचं मुख आहे. सगळे देवता अग्नीच्या द्वारेच खातात. अग्नीचा स्वभाव पहिलेच गरम. प्रवृत्ती काय आहे शरीराची? कफ, वात आणि पित्त, 3 प्रकारची प्रकृती एक प्रधान असते आपल्या शरीरामध्ये. आपलं नेमकं कोणत्या हे पहा, आपल्या लक्षात येईल. कफ, वात आणि पित्त. त्यातली त्यात अग्नी जो आहे, अग्नीच्या शरीराचा गुणधर्म आहे उष्णता. हा त्याचा विशेष गुण आहे, प्रधान, त्याची स्थापना आहे. त्यातली त्यात त्यानं भगवान शंकराचं अमोघ तेज म्हणजेच अग्नी म्हणजेच प्रकाश म्हणजेच ते तेज त्यांनी गिळलं. त्यातली त्यात त्याला डबल त्रास व्हायला लागला आणि देवतांचंही शरीर भाजून निघायला लागलं. काय करावं आता? काही मार्ग सापडे ना. सगळे देवता म्हणले आता शांत बसून आहे तर आपल्यालाही श्राप देईल माता पार्वती. सगळेजण स्वस्थानावर निघून गेले. अग्नि आग बबूला हो उठा, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ भागने लगा, लेकिन उसके शरीर को शीतलता नहीं मिली. देवर्षी नारदाची हिमालयाच्या सगळे देवता म्हणले, लोहे को लोहा काटता है, जा हिमालय की चोटी में. हिमालय पर्वत पूर्ण बर्फाच्छादित आहे.
भगवान शंकराचं तेज घेऊन माता पार्वतीनं श्राप दिल्यामुळे अग्नीला असह्य वेदना व्हायला लागल्यान देवताच्या सांगण्यावरनं आपल्या शरीराचा दाह कमी करण्याकरता, आपल्या शरीरातली उष्णता कमी करून त्याला शीतलता म्हणजे काय म्हणतात त्याला थंडावा देण्याकरता, कूलनेस प्राप्त करण्याकरता अग्नी हिमालय पर्वतावरती आला. हिमालय पर्वत म्हणजे सगळा बर्फाच्छादी, इकडे तिकडे बर्फच बर्फ. अग्निदेव त्या हिमालय पर्वतावरती जाऊन झोपला आणि झोपून इकडून तिकडे तिकडून इकडे लोळायला लागला. पण झालं असं, हिमालय पर्वत भगवान शंकरजींचे शास्त्र आहे. कोण आहे हिमालय पर्वत? कोण आहे? शिवजींचा शास्त्र आहे. आणि हिमालय पर्वताची मुलगी कोण आहे? पार्वती. आणि माता पार्वतीनं अग्नीला श्राप दिला आहे, मुलीसोबत आणि जावयासोबत वाईटपणा घेऊन चालणारा नाही, असा एक भाव आहे हिमालय पर्वताच्या डोक्यामध्ये. आणि त्यातली त्यात भगवान शंकराच्या शरीरातलं ते अमोघ वीर्य असल्यामुळे हिमालयालाही ते सहन झालं नाही. अग्नी जिथे जिथे झोपू लागला ना, ते तेज कमी करण्याकरता आणि स्वतःला शीतलता प्रदान करून घेण्याकरता तिथं तिथं हिमालय पर्वताचा बर्फ वितळायला बर्फाचं डायरेक्ट पाणी व्हायला लागलं. हिमालय घाबरला, याला जर का 2-4 दिवस इथं थांबून दिलं तर मला सुद्धा हे उष्ण करून टाकेल आणि माझा स्वभावच बदलून टाकेल. आणि स्वभाव बदलला तर सगळं सिस्टमच खराब होईल. स्वभाव बदलत नाही. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्रामजोशी, मग पंचांग दिले त्या, मग आधी होत्या ग्रामजोशी, राजपद दिले त्यासी, त्याचे पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. तुकाराम महाराज म्हणाले, एका येड्या माणसानं कुत्र्याची शेपूट वाकडी काय सरळच करून दाखवतो म्हणले. 6 महिने भिंतीच्या कडाला कुत्र्याचे मागचे पाय घेतले नाही, असा लंबा लचक पाईप केला आणि कुत्र्याच्या शेपटीला दोरीनं बांधून ती दोरी इकडच्या पाईपमधून शेपटी सगळं घालून तिकडच्या पाईपमधून काढून खेळायला बांधली आणि 6 महिने कुत्र्याला सगळं जागेवरच दिलं. म्हणले आता कुत्र्याची शेपूट सरळ झाली असेल म्हणे. 6 महिने खाणं पिणं सगळं कुत्र्याचं जागेवरच केलं आणि 6 महिन्यानंतर कुत्र्याच्या शेपटीची दोरी सोडली आणि कुत्र्याला सोडलं. थोडं 2-5 मिनटं ती शेपटी सरळ राहील. त्याला वाटलं वा वा, इट्स अन ग्रेट इन्व्हेन्शन, करून दाखवलं बा मी, शोध लावला पा. नंतर कुत्रा म्हणला दाखवू का तुला शोध? कुत्र्यानं लगेच शेपूट वाकडी केली. का? कारण की शेपूट वाकडी असणे हा कुत्र्याचा मूळ स्वभाव आहे. येत आहे का लक्षात? प्रकृतीच्या विरोधात जाता येत नाही. हिमालय पर्वताचा बर्फ वितळायला लागला, काही खरं नाही म्हटलंय. हिमालय पर्वत प्रकट झाला, बाबा असं नको करू, इथून निघून जा रे बाबा. तू जर का इथं थांबला तर माझ्या जावाईचं आणि माझ्या जावाईन मुलगी माझ्यावर चिडतील, जा भाऊ तिकडे दुसरीकडे जा, इथं नको थांबू, जा. अग्नीला असह्य वेदना व्हायला लागल्या. देवर्षी नारदाची आणि अग्नीची भेट झाली. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या अग्निदेवाच्या. अग्नी म्हणला रिकामी चूक झाली. अपराध करताना, चूक करताना, अधर्म करताना, पाप करताना किमान 100 वेळेस विचार करावा. काय म्हटलं मी? अपराध, गुन्हा, पाप करताना 100 वेळ विचार करावा. कर्माचा सिद्धांत असा आहे, माणूस कर्म हसत हसत करतो, परंतु त्याचं फळ माणसाला रडत रडत भोगावं लागतं. हसत हसत माणूस इजी एन्जॉयच्या नावावर, याच्या नावावर पाप करून घेतो, पण त्याचे जेव्हा फळ भोगावे लागतात ना, क्योंकि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ने कहा अधर्म नहीं करना चाहिए, पाप नहीं करना चाहिए, और गलत चीजें नहीं खानी चाहिए, और गलत नहीं पीना चाहिए. जो आदमी मद्यपान और मांसाहार करता है वो इसी जन्म में अपनी जड़ को खोदता है, उसे अगला जन्म लेने की जरूरत नहीं. भगवान गौतम बुद्धाचं चरित्र त्याच्यातलं हे त्यांचं वाक्य आहे. अग्नीला देवर्षी नारदांना सांगितलं, माघ महिन्यामध्ये तीर्थराज प्रयागामध्ये तू सगळ्यात आधी स्नानाला जा, त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मार. त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारून जी बाई सगळ्यात आधी आंघोळीला येईल ना, तिच्या शरीरात तुझं तेज प्रवाहित करून टाक, म्हणजे तुझ्या शरीराला शीतलता प्राप्त होईल. आणि समोर जे तेज ग्रहण करेल ना, तिथे त्या तेजाचं काय होईल म्हटले, स्थापना होऊन तिथून ते पुत्राची उत्पत्ती होईल.
माघ महिना प्रारंभ झाला. नारदाचा उपदेश प्राप्त करून अग्नी सर्वात आधी माघ महिन्यामध्ये तीर्थराज प्रयागाला आला. त्रिवेणी संगम गंगा यमुनेमध्ये स्नान करण्याकरता उतरला आणि अग्नीनं गंगेची आणि यमुनेची प्रार्थना केली. काय माहिती होतं की एकदा तेज गिळेल तर एवढा त्रास होईल, आता याच्यातून मुक्त करा म्हटले. अग्नीनं डुबकी मारली त्रिवेणी संगमामध्ये आणि डुबकी मारून भगवान शंकराचं जे तेज त्यांनी गिळलं होतं ते तेज त्यांनी बाहेर काय केलं, त्या नदीमध्येच सोडून दिलं आपल्या शरीरातून. अग्नीनं ते तेज तीर्थराज प्रयागाच्या त्या नदीमध्ये सोडलं. ते तेज वाहत वाहत गेलं आणि अग्नीपासून काही दूर अंतरावर माघ महिन्यातच एक 6 कृतिका होत्या. त्या 6 कृतिका त्याही त्रिवेणी संगमामध्ये स्नानाकरता उतरल्या होत्या. अग्नीनं त्रिवेणी संगमाच्या नदीमध्ये सोडलेलं भगवान शंकराचं उग्र वीर्य ते तेज वाहत वाहत गेलं आणि एकाएकी 6 कृतिकांच्या शरीरामध्ये स्थापित झालं. त्या 6 कृतिकांच्या लक्षात नाही आली ती गोष्ट, पाण्यातूनच त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्टित झालं ना ते. त्या 6 कृतिका घरी गेल्या. एकाएकी त्यांना त्यांचं शरीर उष्ण वाटायला लागलं. जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले आणि काही लक्षात नाही, त्यांना वाटलं एकाएकी होते बा उष्णता वाढते कशामुळे, जास्तीच गरम खाल्लं पाणी नाही पिलं आहे की नाही, होऊ शकतं. पण एकाएकी जसे डे बाय डे जाऊ लागले ना, त्या 6 जणी गर्भवती झाल्या आणि मग घाबरले, अरे बाप हे कसं काय झालं. त्या 6 जणी गर्भवती झाल्या, त्यांना काही कळालं नाही. कार्तिक शुद्ध पौर्णिमा त्या दिवशी 6 जणींनी एक रूप धारण केलं आणि एक रूप धारण करून 6 जणींनी 6 मुख, 12 नेत्र, 12 हात, 2 चरण, 2 चरण आहेत, 12 हात आहेत, 12 नेत्र आहेत आणि 6 मुख आहेत. 6 मुखाचे भगवान कार्तिक स्वामी प्रकट झाले. 6 कृतिकांनी भगवान शंकराच्या पुत्राला जन्म दिला. भगवान शिवजींचे पुत्र, बघा किती लंबी प्रोसेस आहे कार्तिक स्वामीच्या जन्माची. शिवजींच्या शरीरातून गळत असलेलं वीर्य तेज अग्नीनं गिळलं, अग्नीला चटके बसले, हिमालय पर्वतात गेला, बर्फ पिघळवला, मग तीर्थराज प्रयागामध्ये गेला, तिथं ते सोडलं. त्या 6 जणीच्या शरीरात गेलं, त्यांना शरीर गरम लागायला लागलं. काही दिवसांनी त्या गर्भवती झाल्या आणि त्या 6 जणींनी एक रूप धारण करून एकाच मुलाला, ज्याला 6 मुख, 12 नेत्र आणि 12 हात आहे, कार्तिक स्वामींचं प्राकट्य झालं. बोलिये कार्तिक भगवान की जय. नमः पार्वते पतये हर 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 महादेव की जय. कार्तिक स्वामीचा जन्म झाला. आनंदाला पारावार नाही. 6 कृतिकांना माहिती नाही की हे शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. आणि मग 6 कृतिकांनी देव देव प्रजानाथम ततः किमभवद विधे वदेदानी कृपातस्तु शिवलीला समन्वितम. कार्तिक स्वामीचा जन्म झाल्यानंतर 8 वर्षापर्यंत त्या मातांनी पालन पोषण, भरण पोषण, संगोपन केलं. खूप ममता, खूप प्रेम दिली. कार्तिक स्वामीलाही माहीत नाही माझे आई वडील शिव पार्वती. त्या 6 जणीला आई समजलं आणि त्यांनाही माहीत नाही मुलगा. आता त्यांना तरी काय माहिती, पण त्यांना वाटलं आता मुलगा आहे, विद्याभ्यास मुलाला दिला पाहिजे. विद्याभ्यास. आजकाल आपण किती माता मावली आहे खरं सांगा ना. 8 वर्षाचा जर का, मी तर म्हणतो 5च वर्षापासून मुलाला संध्याकाळी 1 तास द्यायचा आईनं आणि 1 तास द्यायचा वडिलानं. आईनं लागलं तर अभ्यास घेतलाच चालेल आणि वडिलानं हे हनुमान चालीसा, हे हरिपाठ वगैरे, गणेश स्तोत्र वगैरे द्यायला पाहिजे. जुन्या काळात हे भेटायचं, आता भेटत नाही म्हणून काहीच कळत नाही आपल्या लोकाला. रामायण, भागवत, महाभारत ह्या गोष्टी 6 कृतिकांनी 8 वर्षाच्या कार्तिक स्वामीला विश्वामित्र, गाधीपुत्र विश्वामित्र, ते विश्वामित्र ब्रह्मर्षी होण्याकरता त्यांचा प्रयत्न चालला होता. खूप ज्ञानी होते, तपस्वी होते, परंतु त्यांना ब्रह्मर्षी कोणीच म्हणत नव्हतं. ज्ञान खूप होतं, दुसरी सृष्टी निर्माण करतील इतकं ज्ञान त्यांच्यामध्ये होतं, इतकं ज्ञान होतं, पण कोणी त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हतं. का? सगळे देवता म्हणले तुम्हाला जर का वसिष्ठ ब्रह्मर्षी म्हटले तरच आम्ही ब्रह्मर्षी म्हणू, नाही तर म्हणणार नाही. मग वसिष्ठजी तुम्ही मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणा, नाही तर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, मी म्हणणारच नाही. का? बिकॉज यू आर नॉट एबल फॉर धिस. तुम उस लायक नहीं बने हो अभी.
तुम्हें बहुत तपस्या करना पड़ेगी। वशिष्ठ जी ने विश्वामित्र को कहा ऐसे। मग अहंकार, अभिमान, घमंड ले डूबता है आदमी को, ज्यादा घमंड। थोडा होना चाहिए, ज्यादा नाही होना चाहिए। एक मोठा दगड घेतला विश्वामित्रानं आणि दगड घेऊन वसिष्ठावर मारायला गेले. म्हणले जर का या दगडानं वसिष्ठाला मारून ठार केलं ना तर लोक माझ्यावर थोकतील आणि लोक म्हणतील ब्रह्मर्षी होण्याच्या नादात तो खऱ्या ब्रह्मर्षीचा वध करून टाकला आणि तू कशाचा ब्रह्मर्षी आलाय, तू तर राक्षस आहे म्हटले. मग वसिष्ठजीला नाही मारलं, पण तरी वसिष्ठजी ब्रह्मर्षी म्हणे ना, रागाच्या आवेशामध्ये येऊन वसिष्ठजींचे 100 पुत्र विश्वामित्रानं ठार मारले. तरीही वसिष्ठजी काहीच बोलले नाही. इतकं पेशन्स ज्याच्यामध्ये असतं तो होऊ शकतो म्हणले ब्रह्मर्षी, आणि तितके पेशन्स आपल्या कोणामध्येच नाही आहे. शांतता धरा फक्त, थोडं पेशन्स. तर काय आता गरमी झाली की आपण असं करतोय, थोडं जास्ती धरले तर अवघडच होऊन जाईल, पण जितके धरल्या जातात तितके धरावे म्हटले. पेशन्सवाल्यांकरता एक अभंग सांगितला तुकाराम महाराजांनी. एक काम करा म्हणले, काय? अपमान रूपी दाभण घ्या हातात. काय करा? अपमान रूपी दाभण घ्या आणि त्यामध्ये अहंकार रूपी सुतळी ओवा. अपमान रूपी दाभण, त्यामध्ये अहंकार रूपी दोरी सुतळी ओवा आणि त्याच्यामध्ये सुख दुःख सगळं गुंडाळून ठेवून द्या. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. मग काय होतं माहिती का? अपमान रूपी दाभणीमध्ये, अपमान रूपी दाभणीमध्ये अहंकार रूपी सुतळी जर का ओवली आणि त्याच्यामध्ये सुखदुःख जर का गुंडाळून ठेवले तरच देवाचं दर्शन होतं. तुकाराम महाराज म्हणाले, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. 84 बर का काकू, अभंगाचा नंबर 84. काय काय तत्व, काय काय तत्वज्ञान आहे तुकोबरायच्या एका एका अभंगामध्ये. मान आणि अपमान गुंडाळून ठेवून द्या, हेच खरं देवाचं दर्शन आहे म्हणलं. ज्याला मानन पान लागला ना बाबा, कोणीच हिंग लावून विचारत नाही बरं का शेवटच्या टायमाला. म्हणून थोड्या लोकांसमोर तरी झुकायला शिका. पण आपला असं आहे म्हणले झुकूंगाही नाही तो मत झुक भाई, मत झुक. किसी शायर ने शेर में लिखा था, अरे झुकते तो वही है, ध्यान से सुनना जरा, अरे झुकते तो वही है जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. और जिसने अपने जीवन में झुकना सीख लिया उसी ने जीवन जीने के तरीके को सीख लिया. झुकत कोण नाही माहिती का? जो मेलाय तो झुकत नाही. जिवंत माणसानी नम्र झाला भूता. तुकाराम महाराज म्हणाले की नाही, गाथ्यामध्ये म्हणाले ना, नम्र झाला भूता तेने कोण दिले अनंता. हेची शुरत वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. 978 अभंगाचा नंबर 978. 4 चरण तुकाराम महाराजांची. कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. जो नम्र झाला, जो झुकून राहिला तो खरा शूर आहे म्हणले. जो घरामध्ये बायकोला बोल, कोणाला बोल, पोरांना मार, तो कशाचा सूर आहे? तो तर महामूर्ख आहे. मूर्खस्य नाशदी औषधम किम करोती. हा झापाझापी केली म्हणजे मूर्खच झाला ना. हुशार कशाचा आहे? हुशार कोण माहिती का? ज्याच्यामध्ये पेशन्स आहे, ज्याच्यामध्ये शांती आहे, ज्याच्यामध्ये संयम आहे, ज्याची भावमुद्रा प्रसन्न आहे, ज्याला पाहिल्याबरोबर दुसरे लोक अट्रॅक्ट होत असतील, इम्प्रेस होत असतील. येत आहे का लक्षात? तो कोण आहे म्हटले? तो शूर आहे. हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. ज्याच्यामध्ये शांती आहे म्हणले त्याची भक्ती स्वीकार होते. राग जर का आला तुम्हाला, तुम्ही महादेवाला एक तांभर पाणी घालायला गेले उदाहरणार्थ, आणि एक बाई उठतच नसेल, तुम्हाला राग आली का? आणि मग तूच पूजा करते का काय, आणि तूच करते का काय, आणि तुझ्या बापाचं मंदिर आहे का काय, असं करून जमल का? गेलं ना सगळं, गेले ना महादेव निघून तिथं. ओ शांती शांती. येत आहे लक्षात येत आहे का?
बरोबर आहे का? सांगा आता तुम्ही, चालेल का तसं? मी कशावरनं सांगतोय? अहो, विश्वामित्राला मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून 100 पुत्र मारले वसिष्ठाचे, तरी वसिष्ठानं ओक सुद्धा केलं नाही, ओक सुद्धा केलं नाही. आणि आपण आला अंगावर की घेतला शिंगावर. पण थोडं तरी अहंकार हा शरीराचा एक स्तर आहे. शरीर हे जे मनुष्य शरीर आहे ना, याचे 6 स्तर आहे. लक्षपूर्वक ऐका. शरीर 1, श्वास 2, मन 3, बुद्धी 4, अहंकार 5 आणि आनंद 6. या 6 गोष्टीशिवाय मनुष्याचं अस्तित्व शून्य आहे. तुम्ही पहा, आध्यात्मिक दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्ट्या विचार करा. माणसाला जीवन जगायचं असेल तर शरीर लागतं. शरीर जर का नसलं तर माणूस आत्मा बनतो. येतंय का लक्षात? जगायचं आहे का? जीवन जगायचं आहे का? मग पहिले शरीर लागतं त्याच्यासाठी. बिना शरीराचं जीवन नाही. शरीर 1. बरं, शरीर भेटलाय, पण लाईफ स्पेंड करायची आहे ना, जीवन खर्च करायचं आहे ना, त्याच्यासाठी श्वास लागतो. श्वास 2. जगण्याकरता शरीर लागतं 1, श्वास लागतो 2, मन 3. मन आहे का बरं इथं सगळ्याला? मन आहे म्हणूनच इथं आलात ना जणू तुम्ही, नाही तर कशाला आला असतात? कथा ठेवली आहे म्हटले सुनंदाताईनं चांगली. लांब्या केसावाला कोणीतरी बाबा आलाय म्हणले डॅशिंग साला बुवा कथा ऐकायला. हे मनानंच सांगितलं ना तुम्हाला का कोणी सांगितलं? मन म्हणजे याचाच अर्थ मन आहे. शरीर 1, श्वास 2, मन 3 आणि बुद्धी 4. आता बुद्धी वापरली की नाही तुम्ही? डिटेलमध्ये भेटताय रे बाबा. चला रे बाबा, गरमी तर गरमी झाली तर झाली, सहन करून घे. तुमच्या बुद्धीनं तुम्हाला सांगितलंय. बरोबर आहे का? शरीर 1, श्वास 2, मन 3, बुद्धी 4 आणि अहंकार 5. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अहंकार आहे. अहंकाराशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. तो जीवनाचा एक स्तर आहे 6 स्तरापैकी, पण जास्ती नसावा. जास्ती अहंकार दुःखाला कारण आहे. नाही का अहंकार? इथं हात उचला बरं. नाही का तुमच्यात का आहे? उदाहरणार्थ, एखादा मित्र एखाद्या मित्राच्या घरी जाऊ द्या. एखादा जिगरी मित्र एखाद्या जिगरी मित्राची इथं जाऊ द्या. आणि तो एक मित्र जेवायला बसलेला असू द्या त्याच्या घरी. एक मित्र त्याच्या घरी जेवायला बसलेला असू द्या आणि दुसरा त्याच्याकडे जाऊ द्या. आणि मग दरवाजामध्ये जाऊन जर का हा मित्र उभा राहिला आणि तो जेवण करत असलेल्या मित्राला जर का याचा तिरस्कार आला आणि त्यांनी कुत्र्याला जसे पोळी टाकून हाड हाड करतात, हाड, तसं जर का मला अरे हाड हाड, तर आता जर का त्या जिगरी मित्रानं त्या जिगरी मित्राला दरवाजाहूनच श्वानाची कुत्र्याची वागणूक दिली आहे, म्हणजे काय केलंय? अंडर एस्टिमेट केलंय त्याला, त्याचा अपमान केलाय, इन्सल्ट केला, हाड हाड त्याला म्हटलंय. तर ज्याला हाडहाड केलंय ना, ज्याला हाडहाड केलंय ना, तो माणूस म्हणून आता बेटा तो हाडहाडच पाहतो, आता तुम्ही आला तरी मी येत नाही. म्हणजेच याचा अर्थ इगो आहे, अहंकार आहे. अहंकार असावा किती? ज्या अहंकारानं कल्याण होत असेल एखाद्याचं. तुमचा अहंकार कुठे जागृत झाला पाहिजे? तुम्ही एखादे एम्पायर चालवतायत, तुम्ही हे चालवतात तर डिसिप्लिन करता त्याचा वापर आपण केला पाहिजे. तुमच्या अहंकाराने एखाद्याचं कल्याण होत असेल, एखाद्याचा बिहेवियर ॲटिट्यूडमध्ये चेंज होत असेल, जीवन समृद्ध होत असेल, जीवन सुजलाम सुफलाम होत असेल तर अहंकार पाहिजे. पण हा अहंकार कोणता कामाचा? मला ब्रह्मर्षी नाही म्हणलं तुम्हाला मारून टाकतो, 100 पोरं मारले ते म्हणले आता तर ब्रह्मर्षीच होत नाही, तू 1000 वर्ष गेले तरी, कारण तुला एवढं मोठं पातक घडलं ना. अशी ती कथा आहे. आणि मग ते विश्वामित्र म्हणले जाऊ द्या, तुम्ही मला ब्रह्मर्षी नाही म्हणत ना, मी स्वतःच ब्रह्मर्षी बनतो. आता कसं बनायचं? आणि त्या ब्रह्मर्षी बनण्याकरता विश्वामित्रजी गंगेच्या तटावर आलेले होते आणि तपश्चर्या करत होते. त्या 6 कृतिका आपला पुत्र कार्तिक स्वामी 8 वर्षाचे झाल्यानंतर 8 वर्षाच्या भगवान कार्तिकांना घेऊन विश्वामित्रजींच्या आश्रमामध्ये गंगा तटावर आले आणि म्हणाले, महाराज जी आप हमारे इस पुत्र को ज्ञान दो, इसका व्रतबंध उपनयन मौंजबंधन संस्कार करो, इसको आयुर्वेद, निरुक्त वेद, छंद, व्याकरण, उपनिषद सब सिखा डालो. विश्वामित्र जी ने कहा, आई नो दैट दिस सब्जेक्ट, ये सब मैं जानता हूँ, लेकिन मेरा अधिकार नहीं है क्योंकि मैं आचार्य ब्राह्मण नहीं हूँ, यह वशिष्ठ का अधिकार है. तर कार्तिक स्वामी म्हणले मला माहिती आहे तुम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं आहे आणि ब्रह्मर्षी होण्याकरता तुमच्या फार उसापत्या चालल्या, पण कोणीच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणे ना.
तुम्ही जर का माझे हे सगळे संस्कार केले आणि 7 वर्ष जर का मला शिकवलं तर तुम्ही ब्रह्मर्षी व्हाल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. असं 8 वर्षाचे कार्तिक स्वामी जेव्हा विश्वामित्रजीला म्हणाले, विश्वामित्रजीने ओळखलं की हा शंकर पार्वतीचा पुत्र आहे. ते म्हणले ठीक आहे ठीक आहे. बाकीचं काही बाकीच्याला बोलले नाही. कृतिकाला सांगितलं जा तुम्ही, मी शिकवतो सगळं. कार्तिक स्वामीची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर कार्तिक स्वामीला विश्वामित्रजीने गायत्री मंत्राची दीक्षा दिली कानामध्ये. ब्रह्मचर्याचं व्रत समजावून सांगितलं. धनुर्वेद म्हणजे धनुर्विद्या शिकवली. तलवारबाजी, आयुर्वेद, निरुक्त, छंद, व्याकरण हे सगळे विषय शिकवले जायचे आपल्या मुलांना पहिले. आता अवघड झालंय. काय करावं तर काय करावं. जिथं टाकायचंय त्याचाच भरोसा नाही आहे. सगळ्या माता माऊल्यांना मी विनंती करतोय, लक्षपूर्वक ऐका. तुमचा भाऊ म्हणून सांगतोय, घरामध्ये लहान मुलं मुली असतील ना, गणपती बाप्पाची कथा येईल तेव्हा सांगतोय एक स्तोत्र आहे. आपल्या मुलाला बुद्धिमान बनवायचं असेल तर आपल्या मुलाला संकटनाशन गणेश स्तोत्र त्याच्याकडनं म्हणून घ्या, किंवा तुम्ही त्याला घेऊन बसा ते तुम्ही त्याच्यासोबत म्हणा, किंवा त्याला यूट्यूबवर 3दा ऐकायला लावा. ते संकटनाशन गणेश स्तोत्र, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, विवर्धन म्हणजे वाढणे, युटिलायझिंग टू दी नॉलेज, व्होकॅब्युलरी वाढण्याकरता, स्मरणशक्ती वाढण्याकरता प्रज्ञा विवर्धन स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र आणि बल प्राप्त होण्याकरता हनुमान चालीसा. या 3 गोष्टी फक्त करायच्या आहे आमच्या सगळ्या तरुण बांधवांनी, सगळ्या मुलांनी, सगळ्या मुलींनी. एवढंच करायचं आहे. बाकीचा खटाटोप कंप्लीट बाबा बनण्याची गरज नाही. ते कंप्लीट बाबा बनणं आमच्यासारख्याचं काम आहे. त्रिकाल कंप्लीट बाबा तुम्ही बनले तर अवघड होऊन बना, हरकत नाही. स्टॅमिना असेल तर बना. पण कंप्लीट बाबा म्हणजे आम्ही इतके कंप्लीट बाबा आहे की आम्ही पॅन्ट शर्ट सुद्धा घालत नाही. कंप्लीट बाबा, नॉट ए हाफ टाईम बाबा. म्हणजे काही काही कथाकार कीर्तनकार आहेत ना, कथा कीर्तन झालं की बरमुडा घातला, टी शर्ट घातला, पॅन्ट घातलं. आपलं तसं काही ना बाबा, कंप्लीट बाबा. येत आहे का लक्षात? एनी टाईम, एनी बडी, व्हॉट एव्हर वॉन्ट, प्रत्येक ठिकाणी. तसं कंप्लीट नसेल बनता येत तर कमीत कमी या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या जरूर करा म्हटले. कार्तिक स्वामीचं वय 15 वर्षाचं झालं आणि एकाएकी माता पार्वतीला कार्तिक स्वामीची आठवण आली. भगवान शंकराला माता पार्वती म्हणाली, अहो का हो, एतस्मिन्नंतरे तत्र ददर्शं रथमुत्तमं अद्भुतं शोभितं शश्व दिविश्वकर्म विनिर्मितं शतचकरं सुविस्तीर्णं मनोयायी मनोहरं प्रस्थापितं च पार्वत्या वेष्टितं पार्षदैर्वरे. माता पार्वतीला आपल्या मोठ्या पुत्राची आठवण झाली आणि एकाएकी माता पार्वती भगवान शंकरला म्हणाली, 15 वर्षानंतर का हो, अहो तुमचं जे अमोघ वीर्य 15 वर्षापूर्वी जे अग्नीनं गिळलं होतं त्याचा पुत्र झाला असेल आणि मला माझ्या मोठ्या पुत्राची आठवण येते, काहीतरी करा. भगवान शंकर म्हणाल, राजा बोले तल हिले, नंदी श्रृंगी भृंगी सब गन जाओ, पूरी दुनिया में फैल जाओ और पता लगाओ कि उस वीर्य का क्या हुआ. अग्नि ने उस तेज को कहाँ पर प्रवाहित किया और उस तेज की क्या गति हुई, पुत्र हुआ या पुत्री, पता करो. और जो भी पुत्र पुत्री हुई होगी उसको हकीकत बयां करना कि शिव पार्वती तुम्हारे असली माता पिता हैं, वह बेसब्री से तुम्हारा इंतजार कर रहे हैं, आपको बुलाया है, चलो आपका स्वागत है. या विश्वामध्ये सगळीकडे ते पसरले आणि पसरल्यानंतर अग्नीला विचारलं. अग्नी म्हणला, ते तेज पहिले मी हिमालयात सोडले, हिमालयाने मला हकलून दिलं, नारदानं सांगितलं, मी तिथं त्रिवेणी संगमात गेलो, तिथं ते सोडून दिलं, तिथून काय झालं मला माहिती नाही. नंदी श्रंगी भृंगी आले, पाहत विश्वामित्रजींचा आश्रम दिसला. विश्वामित्रजी नमस्कार केला, का हो महाराज, कोणी 15-1 वर्षाचा मुलगा तुमच्याकडे आला का? म्हटले 15 वर्षाचा तर नाही आला. म्हणले 8 वर्षाचा आला. म्हटले कोणी आणलं होतं? म्हणले बाबा तो जो मुलगा होता फार ज्ञानी होता, हुशार होता, त्याला 6 मुखं होती, 12 नेत्र होती, 12 हातं होती, आणि तो मला म्हणला तुम्ही ब्रह्मर्षी व्हाल. मला तर वाटतं तो शिवपार्वतीचाच पुत्र आहे. कसं काय? आणि त्यासोबत कोण आलं होतं? म्हणले 6 माता आल्या होत्या. किती वर्षापूर्वी? म्हणले 8 वर्षापूर्वी आल्या होत्या. नंदीन लगेच हिशोब लावला, 8. आणि किती वर्ष शिकला? म्हणले 7. 8 आणि 7 15, म्हणजे जन्म, म्हणजे बरोबर आहे, शिवपार्वतीचाच पुत्र आहे. कुठे पत्ता सांगा? नंदी श्रंगी भृंगीनं पत्ता घेतला आणि 6 कृतिकांकडे हे सगळे शिवांचे गण आले आणि कार्तिक स्वामीला जाऊन नमस्कार केला. हम शिव पार्वती के पार्षद हैं, माँ कृतिका आपको भी हम प्रणाम करते हैं. ये जो आपका पुत्र है कार्तिक स्वामी, आपने इसको जन्म दिया, आप धन्य हो कि आपने शिव पार्वती के पुत्र को जन्म दिया है, बड़ा काम किया है. कार्तिक स्वामी से तारकासुर का वध होने वाला है. ये शिव पार्वती का असली पुत्र है. हम कार्तिक जी को ले जाने के लिए आए हैं.
डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या 6 कृतिकांच्या. शेवटी जरी शिवाचा पुत्र होता पण जन्म यांनी दिला. काळजी करू नका म्हणले, तिथं कायम राहा म्हणले तुम्ही, काहीच हरकत नाही, जितकं लागल तितकं चला म्हणले, रडू नका, तुम्ही सोबत चला. मग कृतिकांना सोबत घेतलं, कार्तिक स्वामीला सोबत घेतलं आणि मोठ्या सन्मानानं कार्तिक स्वामीला आणि त्या 6 कृतिकांना कैलास पर्वतावर आणलं. सगळेजण जय जयकार करू लागले. खाली 4 नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, सर्वजण टाळीवर. नमः शिवाय, हरे हरे भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले, नमः शिवाय. हरि बोल. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, जटाधराय. शिव जटा म्हणा सर्वजण टाळी वाजवून. हरे हर भोले, नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, जटाधराय. शिव जटाधराय, हर हर भोले, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, गंगाधराय. शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय. शिव गंगाधराय, शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय, गंगाधराय. शिव गंगाधराय, हर हर भोले, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः पार्वते पतये, हर हर महादेव की जय.
कार्तिक स्वामींना सगळ्या गणांनी 15 वर्षाचं वय झाल्यानंतर कैलास पर्वतावर आणलं. आपल्या मोठ्या पुत्राला पाहून माता पार्वती भगवान शिवजींना अत्यानंद झाला. स्वतःच्या मुलाला पाहून दुःख करू लागले भगवान शंकर. माता पार्वती, बेटा तो हमारा बड़ा पुत्र होते हुए भी 15 साल हम एक दूसरे से दूर रहे. कार्तिक स्वामीलाही आनंद झाला. ये मेरी 6 माताएं, हाँ बेटा कोई बात नहीं, यही रहने देना इनको. भगवान शिवजीच्या मांडीवर बसवण्यात आलं कार्तिक स्वामींना. आचार्य तिथे उपस्थित आहे. कार्तिक स्वामीला स्नान घालण्यात आलं शिवजीच्या मांडीवर बसवून. आणि कार्तिक स्वामीला स्नान घातल्यानंतर नूतन वस्त्र परिधान करून भगवान शिवजींनी आपल्या हातानं कार्तिक स्वामीच्या डोक्यावरती मुकुट ठेवला, मुकुट घातला, त्यांच्या शिरामध्ये कुंकुम तिलक केला आणि कार्तिक स्वामीला कैलासाचा युवराज म्हणून घोषित केलं कि बेटा आज से तो इस कैलास का युवराज है. जिस कार्य के लिए तू आया है वो जल्दी से निपटा दे. रथामध्ये भगवान कार्तिक जी आरूढ़ झाले. नंदी श्रृंगी भृंगी जितने भी गण तुझे चाहिए लेकर के जा और उस तारकासुर का अंत कर दे. कार्तिक जी आले आणि कार्तिक जीनी तारकासुराचा अंत केला. आणि मग कार्तिक स्वामी पुनश्च वापस आले. इथे कार्तिक स्वामीच्या या पराक्रमाला आणि या कथेला तात्पुरता इथे पूर्णविराम आहे. सगळ्या संतांनी सूत महाराजांना विचारलं, कार्तिक स्वामीची कथा ऐकली आहे, परंतु आता अतिशय लीला, नटखट, गोड, अद्भुत जी कथा ऐकल्यानंतर नुसता आनंदच, ही कथा ऐकून तर शौर्य प्राप्त झाला आपल्याला. कार्तिक स्वामीच्या कथेमध्ये शौर्य आहे, पण गणपती बाप्पांच्या कथेमध्ये शौर्यासोबत लीलाही आहे. म्हणून गणपती बाप्पाची सुद्धा कथा आम्हाला सांगा. की देव देव प्रजानाथ शिवज्ञाननिधे मया श्रुतं कार्तिक सदव्रत ममृतादपि चोत्तमम् अधुना श्रोतुमिच्छामि गणेशं व्रतमुत्तमं तज्जन्मचरितं दिव्यं सर्वमङ्गलमङ्गलम्. तज्जन्मचरितं दिव्यं सर्वमङ्गलमङ्गलम्. आज अष्टविनायकाची यात्रा करायची आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, याच्यावरतीच ठेका धरायचा आहे. म्हणून अजून काही उभा करून तुम्हाला म्हटलो नाही. आजचा शेड्यूल हाच असतो. कैलास पर्वतावरती खूप साऱ्या गुफा आहेत, मी पहिलेच सांगितलं. पण त्या सगळ्या गुफेवर भगवान शंकराचे जे गण आहेत त्यांचं आधिपत्य चालतं. कैलासाचे राजे भगवान शंकर आहेत, राणी माता पार्वती आहे. माता पार्वतीला एकच गुफा तिथे आहे ज्याच्यामध्ये सरोवर आहे. आणि त्या गुफेमध्ये जे सरोवर आहे त्याच्यामध्ये माता पार्वती मनसोक्त स्नान करत असायच्या. माता पार्वतीच्या 2 दासी आहेत. त्या दासींचं नाव सांगितलं या ठिकाणी जया आणि विजया. या जो दोन दासी आहेत, एकाएकी माता पार्वतीने आपल्या दासींना सांगितलं की आज मला मनसोक्त आंघोळ करायची आहे बरं का ग सखींनो. आमचे हे जरी आले तर त्यांना आतमध्ये येऊ देऊ नका, कारण ते जर का आले तर माझं चित्त विचलित होईल, त्यांना येऊ देऊ नका. दासी म्हणल्या ठीक आहे आम्ही येऊ देत नाही. म्हणले तुमच्या यांना म्हणजे पतीला शंकरजींना. थांबतो म्हणले आम्ही दरवाजात. कैलास पर्वतावर माता पार्वतीची जी गुफा आहे तिथे माता पार्वती स्नान करत बसल्या. जया विजया पहारा देत आहेत. भगवान शंकर काय राजे आहेत ना कैलासाचे, तिथे त्यांची सत्ता चालते, त्यांना कोण अडवू शकतं. सूत महाराज सगळ्या संतांना म्हणाले ही कथा सांगताना. एकाएकी भगवान शंकराला वाटलं आता काही कर्मे ना, ध्यान साधना सगळं झालं, आजचा शेड्यूल कंप्लीट झाला पूजापाठचा, चला भेटून येतो आमच्या पत्नीबाईला. म्हणून भगवान शंकरानं हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि चालले भेटायला. दिवसाची वेळ होती. दिवसाची म्हणजे 10:30 वगैरे 11 असा टाईम होता. भगवान शंकर आले, हातामध्ये त्रिशूळ घेऊन आले आणि माता पार्वतीच्या गुफेमध्ये प्रवेश करणार. तितक्यात जया विजया म्हणल्या थांबा शंकरजी, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. का बरं? माता पार्वतीने सांगितलं तुम्ही जरी आलात तर आतमध्ये सोडायचं नाही. तुमच्या दोघींची एवढी हिम्मत? मी राजा असताना. बाप दोघी घाबरले. भगवान शंकर बोले ना, बोले है कभी गुस्सा नहीं करते, लेकिन अगर गुस्सा कर दिया तो सामने वाले खैर नाही. नुसतं भगवान शंकरांनी असं म्हटलं की या दोघी घाबरून पळाल्या.
आणि माता पार्वती स्नान करत होत्या. शिवजी आले आणि शिवजी म्हणल्या, काय करतायत पार्वतीजी? असं म्हटल्यावर, अहो तुम्ही कसं काय आलात? आमच्या दोघींना सांगितलं होतं. त्या दोघी माझ्यासमोर दम धरणार हो, एका आवाजातच पळाल्या म्हणल्या त्या. आय एम. त्यांच्यावर मी ओरडलो, गेले म्हणले पळून त्या. बरं ठीक आहे, तुम्ही आलात आता, तुम्ही जा, थोड्या वेळानं आपण बोलू. शिवजी गेले. माता पार्वतीचं मन विचलित झालं. थोडासा क्रोध उत्पन्न झाला माता पार्वतीच्या मनामध्ये. वेळ दुपारची 11:15 होती. माघ महिना होता, शुक्ल पक्ष होता. दुपारी 12 वाजता गणपती बाप्पाचा जन्म होणार होता. तितका वेळही नव्हता की शंकरजीला जाऊन पुत्र मागावा. आणि मग त्या जया आणि विजयाला बोलू लागली माता पार्वती, का गं तुम्ही माझ्या दासी आणि त्यांचं काम ऐकता, आता काय करू ते तुमचे पती? ते म्हणले, मी इथलचा राजा आहे, आम्ही तरी काय करू? माता पार्वती तुम्ही एक काम का नाही करत? तुम्हाला देऊ का म्हटले एक सजेशन? दोघी जया विजया म्हटल्या, एक सजेशन देऊ का म्हटले, त्या राग नसेल येणार तर. म्हटले, तुमच्या पतिदेवानी काय केलं म्हटलं? मोठा मुलगा त्यांनीच उत्पन्न केला. म्हटले, तुमचा रोलच नाही ठेवला त्याच्यामध्ये. तुम्ही एक काम करा म्हणले, ॲज इट इज, नथिंग वन मोर चेंजेस. लटका तुका लटक्या सवे, लटके भावे वर्तत. तुम्ही सुद्धा त्यांना करून दाखवा. एका पुत्राला तुम्ही जन्म द्या, त्याच्यात त्यांचं कामच ठेवू नका. म्हणजे त्यांना काय करा तुम्ही, त्यांना डायरेक्ट भगवान शंकरांना काय करा, म्हणजे सरळ सरळ तुमच्या मुलाचे बाबा ते पण नाराज आहे, ते तुमचे पती आहे. कारण मोठा मुलगा तुमच्या पतीचा मुलगा आहे, पण 6 कार्तिकांनी जन्म दिला आणि तुम्ही आई झालात, तसं तुम्ही करा म्हटले. आता नाही नाही, मी माझ्या पतीला नका मागून आणू म्हणले, टाईम कमी आहे, तिथी चांगली म्हणले, आताच एका पुत्राला जन्म द्या. माघ शुद्ध चतुर्थी, वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हणतात त्याला. म्हणजे गणपती बाप्पाचा जन्म. वेळ दुपारची 12 वाजेची. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलं, माता पार्वतीनं भगवान श्रीकृष्णांची साधना केली आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, तुम्ही माझे पुत्र बनून या ना. तर भगवान श्रीकृष्णाचं गणपती बाप्पा झाले. गणेश पुराणामध्ये, मुद्गल पुराणामध्ये ब्रह्मच गणपती झाले. लिंग पुराणामध्ये शंकरच गणपती बाप्पा झाले, असं वर्णन आहे. माता पार्वती म्हणली, दुपारची 12 वाजली, आता वेळ नाही, मळ येईल कशाचं का गं? म्हणले, बाई तुम्ही माझा अंगच नीट घासलं नाही का? काय काम करता का तुम्ही? नीट काम करत जा म्हटले. हा मळ कोण करणार म्हणले? सहज सहज, आता वेळ कमी आहे ना म्हणून एक निमित्त बस. माता पार्वतीनं आपल्या उजव्या या हातावरची उटी, म्हणजे थोडासा मळ जमा झाला होता, मळ. वेळ दुपारची 12 वाजेची, माघ शुद्ध चतुर्थी. याला नुसतं असं केलं बरं का, हे असं केल्याबरोबर थोडीशी उटी खाली जमिनीवर पडली आणि त्या उटीतनं 8 वर्षाच्या वयामध्ये भगवान गणपतीजींचं प्राकट्य झालं. माघ शुद्ध चतुर्थी, त्याला वरद तिलकुंद आणि विनायक चतुर्थी म्हणतात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सिद्धी विनायक गणपती भगवान की जय. गणपती बाप्पा जन्माला आले तेव्हा त्यांना सोंड नव्हती, मनुष्याकृतीच मुख होतं. ते शिवजींनी नंतर उडवलं, मग हत्तीचं बसवलं. प्रणाम माँ, तू कौन? मैं तेरी माँ पार्वती, मेरे से ही बेटा तू उत्पन्न हुआ है. मेरा नाम, तेरा नाम करण कर देती हूँ, आज से तेरा नाम गणेश होगा, गणेश. माँ मुझे बहुत भूक लगी है. तर मग माता पार्वतीनं काय केलं, गणपती बाप्पाला सगळ्यात आधी जन्माला आल्या आल्या तिळाचा लाडू आणि मोदक खायला दिले, म्हणून त्याला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. गणपती बाप्पाला कुंकुम तिलक केला माता पार्वतीनं आणि पायामध्ये वाळा बांधल्या. सांगितलं, बेटा एक काम कर, ह्या ज्या 2 आहेत ना, म्हटले माझ्या दासी आहे, हवं तर तू यांना मावशी म्हण, आणि काही कामाच्या नाही बरं दोघी. हे तुझे बाबा आल्या तर पळून गेल्या दोघं, पण तू एक काम कर, बाबाची अशी गंमत कर, अशी गंमत कर, बाबाला येऊच देऊ नको आतमध्ये. मग माझ्यासाठी काय आज्ञा? तू माझ्या द्वाराचं द्वारपाळ हो, तुला मी एक शस्त्र देते. माता पार्वतीने एक शस्त्र दिलं गणपती बाप्पांना. त्या शस्त्राचं नाव आहे सोटा. म्हणजे अशी एक लंबी आणि जाड काडी होती, ती अशी हाणली की माणूस जागेवर वाकन. सांगितलं, एक काम कर, आता हे कुंकुम तिलक लावलं, तुला पायात वाळा घातल्या, मी आणि या दोघी तुझ्या मावशी आम्ही तुझं काय करतो म्हटले, ऑक्ष्मण वगैरे करतो, तुझी नजर वगैरे काढतो, आणि मग तू भरपूर पोटभर लाडू आणि मोदक खा आणि नंतर दरवाजावर जाऊन थांब आणि कोणालाच आतमध्ये देऊ नको. म्हटले माझे बाबा. म्हटले बाबाला, पण बाबा दिसतात कसात? म्हटले जगामध्ये जितके सुंदर आणि समथिंग डिफरंट पर्सनॅलिटी